निर्माण करायचं होतं. जेव्हा तुमच्यामध्ये द्वेष निर्माण होतो, द्वेष भाव निर्माण होतो, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला काय देता? मैत्री देता, द्वेष देता, काय देता? आणि तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुम्ही द्वेषात राहता, क्रोधात राहता, मन जेव्हा अशुद्ध राहतं, उद्विग्न राहतं, तुम्हाला काय लाभ होतो? काय भेटतं त्यातून? आनंद भेटतो, पीडा भेटते. हे जर तुम्हाला समजलं, तिथून आपली सुरुवात आहे. So when we give, there are different kinds of intention when we give and do good things. And one kind of giving is when we want something in return. It might be some material benefit, or you might just want to be respected by other people or become well known in your society. So many reasons why we may give something to get something back. दान देणं किंवा आपण जे कोणाला देतो, देणं सगळंच करतात, पण त्या देण्यामागचा उद्देश आपण बघितलं पाहिजे. म्हणजे थोडं देऊन आपण जास्त घेण्यासाठी काय देतो? कुणाला फुस लावायसाठी देतो. मग कुठं देऊन 4 लोकांनी बघितलं पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, कीर्ती झालं पाहिजे, मी निवडून आलो पाहिजे, त्यासाठी आपण देतो. आवाजावा करण्यासाठी 4 लोकांपुढे आपण नाव लौकिक होण्यासाठी देतो. पण देण्याचे अनेक प्रकार आहेत. पण देण्यामागचा उद्देश काय आहे? खरंच आपल्याला ते पुण्यलाभ होणार आहे, ते आपला अहंकार वाढवणार आहे. देताना ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. And there is also the giving when we don't want anything in return. We do it because it's a good thing to do, because it's a kind thing to do, and we don't want anybody else to know. We don't want any praise or any benefit at all. पण असंही देणं आहे जिथून आपल्याला काही उद्देश नसतं. आम्हाला कोणी परत द्यावं काही, फक्त काय भेटलं पाहिजे? आपला पुण्य संचय झाला पाहिजे. दिल्यानंतर आपल्याला आनंद होतो, परम आनंद होतो. खरंच आपण देताना दुसऱ्यांना काही जेव्हा देतो आणि आपलं लक्ष असतं त्याकडे, चित्त असतं त्याकडे आपलं, की मला हे दिल्यावर काहीतरी भेटलं पाहिजे. आणि ते जर भेटलं नाही तर आपण व्याकुळ होतोच. कमी भेटलं तरी व्याकुळ होतो, जास्त भेटलं तरी व्याकुळ होतं, कारण की तृष्णेचा अंत नाही. परंतु असं देणं आहे त्याच्या मागे घेण्याची काही भावनाच नाही, फक्त द्यायचे. कुणी बघितलं नाही केलं, नोटीस केलं नाही केलं, आपलं काही तीळ मात्र त्यामध्ये एंगेजमेंट नाही. मी दिल्यानंतर फक्त दिलं म्हणजे दिलं, विसरून गेलं. हा काय भेटलं अधिष्ठान केल्याशिवाय तर आपण देतो. मनामध्ये भाव असतो. देणं म्हणजे कोणाला दारू पिणार तर पण देत नाही, त्यांनी वाईट करावं असं देत नाही. देतो म्हणजे काय करतो आपण? दिल्यानंतर मला पुण्य लाभ झाला पाहिजे, फक्त आपलं चित्त शुद्ध व्हावं, पुण्य लाभ व्हावं, या भावनेनं आपण देतो. खरंच ते फलित असतं. असंही देणं असतं. So now bring to your mind example of both kinds of giving in your life and observe what is the feeling when you remember those two kinds of giving. For me, if I remember a time when I gave something because I wanted something in return, when I remember it, I feel nothing. Because what the brain or the mind records is a transaction, like a business deal, and you feel nothing. After some time has passed and you feel neutral. But if you remember a time when you gave something with no expectation of any reward, the moment you remember it, you feel good. It makes you happy, makes you feel proud, and bring piti and bring joy to your heart. This is observation. Okay? This is not philosophy. We can observe, when I give with this intention, it has this result. When I give with this intention, it has this result. And then you can make a judgment, which is better result, feeling of joy or neutral feeling. आता आपण दोन्ही प्रकारचं देण्यामध्ये फरक जाणून घेऊ, समजून घेऊ, समजलं पाहिजे. जेव्हा आपण काहीतरी परत भेटलं पाहिजे आणि या उद्देशाने आपण देतो, किंवा आपण
दान देत असताना, कोणाला काही देत असताना मला काही भेटलं नाही पाहिजे, फक्त द्यायचे, पुण्यलाभ झाला पाहिजे असं आपण दान करतो, देतो. या दोघांचा विचार केला तर आपल्याला काय लक्षात येतं? विशेषतः तेव्हा जे ह्या घटना घडल्यानंतर कधीतरी आपण त्याला स्मरण करतो. काय होतं जेव्हा आपण उद्देश ठेवून देतो कोणाला, माझं नाव झालं पाहिजे, मला काहीतरी त्याच्यानंतर परत भेटलं पाहिजे, मला कोणी सन्मान दिला पाहिजे, वरती हार दिला पाहिजे, असं करत असतात. मग ही घटना घडल्यानंतर आपण जर हा विचार जर केला, याला स्मरण जर केलं, तर काहीच डोक्यात राहत नाही, काही प्रीती, काही सुख, काही मुदिता राहत नाही. असं वाटतं की काहीतरी ट्रान्झॅक्शन झालं, काहीतरी व्यवहार झाला, जसं व्यवसायामध्ये काहीतरी व्यवहार होतो, एखादी वस्तू आपण घेतो, पैसे देतो आणि एखादी वस्तू घेतो, तशा प्रकारे काहीतरी व्यय केलं. मग ते मनाला असं काही भारावून टाकणार नसतं किंवा आनंद देणार नसतं, प्रीती प्रमोद देणार नसतं. पण जेव्हा आपण दान केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे, एखादं सद्ग्रस्ताला, पुण्यवान व्यक्तीला आपण काही दान पुण्य करतो, संघाला दान करतो आणि नितळ मनाने करतो, शुद्ध मनाने करतो, फक्त माझं दान तिथपर्यंत जावं, मला पुण्य लावावं. आणि हे अधूनमधून कधी स्मरण झालं या गोष्टीचं, कधी आठवलं तर काय होतं, अंगामध्ये असं सुरसूर वाटत, भारावून जातं आणि असं प्रसन्न वाटतं. त्यालाच आपण प्रीती म्हणतो, त्यालाच आपण मुदिता म्हणतो. तर ही मुदिता युक्त चित्त, प्रीतीयुक्त चित्त कधी होऊ शकतं? तर हे दिल्याने. आता ही काही फिलॉसॉफी नाही, ही सहज स्वभाव आहे, हे समजण्याचा विषय आहे, हे दार्शनिक विषय नाहीये, हे थेसिस लिहिण्याचा विषय नाहीये, त्याच्यावरती चिंतन मनन करून मोठ्या मोठ्या गप्पा हाणण्याचा विषय नाही. हा समजण्याचा, अनुभवण्याचा विषय. तुमचं मन किती सटल आहे, किती सूक्ष्म आहे, या गोष्टी समजू शकतात. Or you can compare that joy that arises in your mind when you remember good thing you've done with the feeling that arises when you remember some pleasurable experience you had, some holiday, or some great food, or some great experience. And after those things have passed, they start to drift away. They become more like a dream, very soon like a dream. And maybe if you didn't have the photo on your telephone, you would forget. But when you remember those pleasant things you saw, or you heard, or you ate in the past, they cannot bring up that pure joy in your heart that remembering the good things you've done can so easily. आपण या 6 इंद्रियाने सतत भोग घेत आहोत, काही आस्वाद घेतो, कोणाला भेटतोय, बघतोय, काय ऐकतोय. तर वेळ निघून गेल्यानंतर त्या भोग वेळी भोग करत असताना त्याचा आपल्याला आनंद भेटतो. जसं एखादी वस्तू आपल्याला खायला आवडते, खाताना आपल्याला त्याचा आनंद होतो. एखादी वस्तू बघताना, चित्रपट बघताना किंवा काही बघताना आपल्याला दृश्य दिसलं डोळ्यापुढे, आपल्याला आनंद होतो. काही ऐकायला आपल्याला आनंद होतो, कोणाचे शब्द वगैरे. परंतु वेळ निघून गेल्यानंतर आपण त्याला स्मरण करून त्याचा आनंद परत घेऊ शकत नाही. त्याची पुनरावृत्ती झाली तर तेवढा आपल्याला आनंद देऊ शकत नाही. परंतु हे जे दान दिलेलं आहे त्याच्यातून जो आनंद भेटतो, तर प्रत्येक वेळेस ते आपल्याला काय करत राहतं, द्विगुणित होत राहतं आणि ते आपल्याला स्मरण येत राहतं. जसं स्वप्न आपण बघतो आणि ते चित्रप्रमाणे आपल्याला, चलचित्राप्रमाणे आपल्याला पुढे दिसतं. कुठलीही वस्तू आपण सातत्याने आपण करत राहिलं, समजा स्मरण करत राहिलं, त्याचं स्मरण होत राहिलं, ते सुखद आहे, आपल्याला सुख देत राहतं. तर ते माणसाला काय अविरहित आनंद देत राहतं. बघा, देण्याचं अनिसंग काय, देण्याचं फळ काय ते बघा. मग हे शुद्ध चित्ताने दिलेले जे दान आहे किंवा शुद्ध चित्ताने आपण केलेले कर्म आहे, त्याच्यापासून जे आनंद उत्पन्न होतो, हे एवढा लाभदायक. So what else can you observe? So many things. And this is practice of Dhamma. You don't have to be a monk, you don't have to be in a monastery, you can do this at any time. You can observe when do you tend to lose your mindfulness most easily? When do you do things that you think not so good
or say things that you know you should not say. What is there some particular time of day? And yes, we can see when we're tired, when we had a long day, then it's very easy to get irritated with our family members because the physical tiredness affects the mindfulness. So this is observation. This is Dhamma observation. So when we get tired, we know we have to be very careful with our speech because it's very easy to speak harshly when we are tired. हेच आपलं धर्म आहे. हाच आपला धर्म आहे. हेच आपल्याला बघत राहायचंय. आपल्याला हाच धर्म शिकायचा आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी नाही, गप्पा नाही. म्हणजे याला काही भिक्षू झालं पाहिजे, भिक्षुणी झालं पाहिजे असं काही बाध्य नाही. आपण आपल्या संसारी जीवनात राहून सुद्धा ह्या गोष्टी साध्य करू शकतो. मग आपलं जे डोकं आहे कधी खराब होतं, आपली जी सती प्रज्ञा आहे कधी निघून जाते, हे संपजानकारी जे आहे हे देणारं जे आपण कधी विसर पडतो त्यामध्ये त्याला काही कारण आहे. शरीरावरती मनावरती खूप जास्त ताण तणाव दाब पडला, आपलं काम जास्त झालं, थकलो असतो, मग काय शरीर तुमचं शक्ती आहे ना, त्याची प्रत्येक गोष्टीची काही क्षमता आहे, सीमा आहे, लिमिटेशन आहे. मग त्या लिमिटच्या बाहेर जर आपण झोप घेतली नाही, काय केलं नाही, मग झोप येणार. मग का त्यामध्ये कोणी बोललं तर मग त्याच्याविषयीचा आपल्याला तिरस्कार, मनामध्ये तिरस्कार निर्माण होणार, क्रोध येणार, चिडचिडपणा निर्माण होणार. मग आपल्याला काय समजून घ्यायची इथं, जेव्हा जेव्हा माझ्या शरीरावरती जास्त ताण तणाव झाला तर शक्यता काय, मला अशा थकलेल्या अवस्थामध्ये लवकर मनाची जी शांती आहे, माझी जी सजगता आहे हे संपून जाऊ शकते. मला कोणी काही बोललं, जर ध्यान साधने आहे, ध्यानामध्ये आहे, तुम्ही ध्यान करता, ध्यानामध्ये तुम्हाला कोणी एखाद्याने शिवीगाळ केली, तुमचं कसं चित्त स्थिर आहे, तर लगेच जाऊन ते म्हणते कसं आहे, बावला आदमी पदानी है उसका भी मंगल हो, असं म्हणून आपण त्याच्यावरती मंगल मैत्री करतो. परंतु एखाद्या कामातून आलो, आपण गाडी चालवत आलो, तिकडून अमरावतीवर इथपर्यंत थकलेला आहे कंबरड, आणि मधातच कोणी आला तर लगेच आपण त्याच्यावर चिडचिड करतो. कारण कसं आहे, त्याला कारण काय आहे, आपली मनस्थिती. मग आपल्याला काय समजायचं आहे की अशा दुविधा मनस्थितीमध्ये आपण संयम ठेवणं गरजेचं आहे. आपली सती जागरूकता ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मग गोंधळ होणार नाही, घोळ होणार नाही. So one more example, observation, important one. Can observe the difference between people's actions and their impact on us physically and the impact on us mentally or in our mind. For example, if someone were to slap your face, you could say, that person made my face hurt. So there was the action, that person slapped, and the pain is the physical reaction. So it is correct to say that person caused me pain. But now look at mental pain. When you say somebody said something or did something that hurt me so much, is it the same as when we say someone slapped my face and made my body or my face hurt? I would say no, because if you observe what people do and what people say, is not the only thing that decides whether you experience the mental pain. For example, you might be in a very good mood, very happy mood, and somebody says something or does something, and you hardly feel any suffering at all because you're in a good mood. Or we can observe that the person who says or does the thing, our feelings towards that person also change our feeling. If it's somebody we don't like, that's one feeling. If it's someone that we don't know, one feeling. Someone we love is another feeling. One day we have a strong reaction, another day
a weak reaction. So our observation is what? Our observation is with the body. There is cause and effect, slap and pain. But with the mental body, what that person does, what that person says, is only one condition. If we know how to look after our mind, and we don't add on to that, there need to be no mental suffering. This is very important point of Dhamma to understand. निरीक्षण करायचं आपल्याला मनाचं आणि शरीराचं. एक उदाहरण समजायचं आपण. एखादा व्यक्ती आला, आपल्या गालावर कोणी त्यांनी मारलं, चापट हाणली, आपल्याला दुःख होतं, शारीरिक दुःख होतं, तरी तो आपल्यापर्यंत आला, आपल्या गालावर वळ उमटून गेला, तो आपल्याला वेदना झाल्या, शारीरिक वेदना झाल्या. एक उदाहरण आहे. दुसरी एक उदाहरण आहे, कोणी बोललं आणि शारीरिक कुठली इजा केला नाही, पण तू मनावर इजा झाली. काय आपल्याला शिवीगाळ केली, बोललं आपल्याला, असं काय केलं, शारीरिक काही इजा झाली नाही, परंतु तो आपल्याला काहीतरी करून गेला, मनाला त्याने काहीतरी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या दोन उदाहरणामध्ये एखाद्या वेळेस एखादा कोणी आपल्याला बोलून जातो समजा, आणि तो असं काही करतो ज्याच्याने आपलं मन उदास होऊ शकतं, खिन्न होऊ शकतं, नाराज होऊ शकतं, परंतु आपण त्या दिवशी काय प्रसन्न आहोत, खूप आनंदी आहोत. आणि काय केलं, आपण त्याला लक्षच दिलं नाही. जरी त्यांनी दुखवण्याचा प्रयत्न केला आपल्याला, पण आपली जी कंडिशनिंग आहे, आपल्या मनाचा जो भाव आहे, तो खूप उच्च दर्जाचा असल्यामुळं, सुखद असल्यामुळं, तो काय बोलतो की आपण त्यांना वेळात काढून काय करतो, आपण त्याच्या पुढे निघून जातो. त्याचा आपल्याला त्याचं दुःख होत नाही, त्रास होत नाही. एखाद्या वेळेस खूप मित्रांमध्ये समजा किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्यापर्यंत दुःख येऊ शकत नाही, आपण एवढे सुखी असतो, किंवा आपलं चित्त दुसऱ्या कामामध्ये, चांगल्या गोष्टीमध्ये रममान असतं, आणि म्हणून कोणी आपल्याला छळण्याचा प्रयत्न केला तरी आपण दुखावले जात नाही. हे खूप महत्वाचा विषय. मग आपण सतत कसं राहिलं पाहिजे? येऊन कोणी आपल्याला मारतो, आपल्याला दुःख होतं, आपण त्याचं लक्ष ठेवणारच आहे, परंतु साधारणपणे कोणी आपल्याला शारीरिक दुःख देतं ते आपण लवकर विसरतो. मानसिक दुःख देताना ते मनावर लागलं तर आपण आयुष्यभर त्याला घेऊन जातो. मनाचं दुःख लवकर दूर होत नाही, परंतु इथं कोणती आपल्याला चावी भेटलेली आहे, कोणती गुरकिल्ली भेटलेली, काय म्हणतात, जर आपलं चित्त जर खूप प्रसन्न असलं आणि कोणी काही बोलतो, काय करतो, तर त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, तर हा सुखाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. आणि ते कशातून सिद्ध होतं? ते आपल्या मनोदशेपासून सिद्ध होतं. आपल्या चित्तामध्ये आनंद आहे, प्रीती आहे, प्रमोद आहे. आता म्हणून याच्यामध्ये आपल्याला काय करणं आहे, सतत हे मेंटेन करायचं आपल्याला. मनाचा जो सद्भाव आहे, मनाची जी प्रसन्नता आहे, आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे. So these are examples of how we practice the Dhamma by observing just the simple everyday events in our lives. What's happening within us, what's happening with the people around us. And the more we look at ourselves, the more we understand ourselves, the more our wisdom grows every day. And the more we understand ourselves, the more wisdom, the more we understand other people. And the more we understand other people, the more compassion we feel. दैनंदिनच्या जीवनामध्ये आपल्याला हे निरीक्षण परीक्षण करायचंय, धम्म आपल्याला घेऊन चालायचंय. काय करतो आपण? आत बघतो, बाहेर बघतो, स्वतःचं चित्त बघतो, लोकांना बघतो, लोक कसं व्यवहार करतात, कसं वागतात, कोणाला कशाचं फळ कसं भेटतं, आपल्या वागण्याचं फळ आपल्याला कसं भेटतं, चांगलं वागलं चांगलं भेटतं, वाईट असलं चित्त तर आपल्याला दुःख भेटतं. ह्या सगळ्या गोष्टीचं ताळमेळ घेऊन आपण जगतो. मग आपण काय करतो? दिवसेंदिवस ते बघितल्यावर मग आपण सुधारतो.
लोकांचे परिणाम, स्वतःचे परिणाम हे घेऊन आपण काय करतो, आपला विकास करतो. मग आपल्याला आपल्याविषयीची चांगली माहिती होते, अधिकाधिक माहिती होते, दुसऱ्याच्या विषयी अधिकाधिक माहिती होते. त्याच्यातून काय निर्माण होतं, स्वतःविषयी आणि इतरांविषयी काय निर्माण होते, करुणा, दयाभाव निर्माण होतो. अरे क्या करतोय, किती वाईट करतोय, कसं जगतोय आपण, आपण खरंच सुधारलं पाहिजे, ही प्रज्ञा निर्माण होते. आणि ही प्रज्ञा निर्माण होणं हाच का आपला उद्देश आहे. So I have a young student, and some time ago she wanted to set up a social media group, and she wanted to call it For a Better Tomorrow. And I said, I want you to change the name. I don't want you to be planning for a better tomorrow. I want you to help make a better today. माझ्याकडे एक शिष्य आहे आणि तिला प्रचारासाठी सोशल मीडियावरती काही आयडी, काही नाव प्रसारित करायचं होतं, जेणेकरून लोकांना प्रचारामध्ये, धर्मप्रचारामध्ये मदत होईल. तर बंतेजींना सूचना म्हणजे तिने मत मांडलं की उत्तम उद्याचा दिवस यापेक्षा आजच्या दिवसापेक्षा उत्तम. तेव्हा उत्तम उद्याचा दिवस असण्यापेक्षा माझ्यामध्ये उत्तम आजचा दिवस असायला पाहिजे. So this is our challenge as Buddhists. How can we make today better? If we make today better, tomorrow will be better by itself. So if we say, how can we make the world a better place? Then what is the world? We don't know. But we know what we are doing right now. How we are looking after our body, how we are looking after our speech, how we are looking after our mind. We make these things better, as good as they can be. And this is our small contribution to making the world a better place. हे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे आणि ही आपली परीक्षा पण आहे. आपण स्वतःला बुद्ध म्हणून घेतो, तर आपलं हे सगळ्यांचं उद्देश असलं पाहिजे की आपल्याला आजचा दिवस सर्वोत्तम असला पाहिजे. आपल्याला जग चांगलं करायचंय, जग उत्तम जागा बनवायचे, जग श्रेष्ठ बनवायचं. आपल्याला काय माहित कुठून सुरुवात होतो, कसं आहे जग, जगाविषयीची माहित नाही. पण कोणतं जग आपल्याला माहित आहे, यंग लोक, हे जग आपल्याला माहित आहे, हे आतील जग आपल्याला माहित आहे, हे शरीर आपल्याला माहित आहे, ही वाणी आपल्याला माहित आहे. या शरीराला, या वाणीला, या मनाला आपल्याला चांगलं स्थान करता येतं आणि अशा प्रकारे आपल्याला जग सर्वश्रेष्ठ जागा बनवता येतं. सुरुवात कुठून व्हायला पाहिजे, स्वतःपासून आणि आजपासून. उद्यावरती टाळायचं नाही, दुसऱ्यावरती टाकायचं. So these are a few words I would like to share with you today on this short visit, and I will hope to come back to visit you again in January. When I come next time, I will have another 6 monks and 4 wearing white, and we are going to walk from Nagpur to Chandrapur. And we will end our walk here. So that will be the 10th of January, so you can put in your calendar. मला वाटत नाही काही सांगावं याविषयी. Everybody has already understood. सगळ्यांनी हे समजलंच आहे. मला असं वाटत नाही की याचं ट्रान्सलेशन, परंतु कोणाला कदाचित कळलं नसेल म्हणून मी यामध्ये काही अधिक माहिती देऊ इच्छितो. ती अशी की येत्या नवीन वर्षी म्हणजे 2 जानेवारी ते 10 जानेवारी मध्ये आम्ही पदयात्रा करणार आहोत. 6 भिक्षू आणि 4 गृहस्थ शुभ्र वस्त्र धारण करून नागपूर ते चंद्रपूर.
आखरी दिवस अंतिम दिवस हे चंद्रपूरला 10 तारीख असणार आहे. आपण सगळ्यांनी 10 तारीख आपल्या कॅलेंडर वरती नोट करून ठेवा. ही जागा म्हणतात. Actually, we'll probably end the walk on the road just outside town and drive in through this. प्रत्येक जण कसं आहे, बरेच लोक जे आवागवा करतात धर्माजनावरती आवडत, जे चालण्याची जागा कसं आहे सिटीमध्ये नसणार, कारण त्यांना ट्रॅफिक जाम होईल. म्हणजे ते नागपूर मधून किती त्यांची इच्छा असली की दीक्षाभूमी यावं, पण त्याच्यामधून जो होणारा गोंधळ आहे आपल्याला दुसऱ्याला, त्यामुळं ते जिथपर्यंत योग्य आहे चालण्यासाठी तिथपर्यंत चालणार, नंतर मग गाडीमध्ये बसणार येणार. हे समजा तर भत्तेजी येतील चंद्रपूरला, इथं पण येतील, पण मग चालत येणार नाही इथपर्यंत, कारण कसं सिटीमधून लोक बघतात वगैरे. मग कसं ते आपल्या धार्मिक जीवनाला ते लोकीय जीवन होत जातं नाही का, लोकांचं अटेन्शन वगैरे ते त्यांनी सांगितलं, मी ऍड केलं. सगळ्यांनी साधू होते ना.